विचार अमर असतात आणि ते पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतात। शिक्षण महर्षी स्वर्गीय विष्णुवंत तात्यासाहेब कोठे यांच्या 89व्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन 2 सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। मनपा मुलांची मराठी केंद्रीय केंद्र शाळा कॅम्प सोलापूर इथं वही वाटप कार्यक्रम सोमवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता, तसंच मुकबधीर निवासी शाळा कुरुल रोड मोहोळ इथं ड्रेस वह्या व खाऊ वाटप कार्यक्रम सोमवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता। या दोन्ही उपक्रमांचे आयोजक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, MBBS MD DM गॅस्ट्रोएंट्रोलॉजी कन्सल्टंट, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आणि GI एंडोस्कोपिस्ट। विचारांची जपणूक आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याची घडण। जेनजीच्या आंदोलनानंतर देशातील राजकीय वातावरण बदललं असल्याचं सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपकडून आता तरुणाईच्या भूमिकेची चर्चा केली जात आहे। मात्र जंतर मंतरवर आंदोलन सुरू असताना हे शहाणपण का सुचलं नाही, असा सवाल ठाकरे सेनेच्या प्रवक्ता सुषमा अंधारे यांनी केला आहे। संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे जर जेनजीच्या मताशी सहमत असतील तर याच तरुणाईनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। त्या मागणीशी देखील मोहन भागवत सहमत आहेत असा अर्थ यातून निघतो, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली। संघटनात्मक बांधणी आणि मार्गदर्शनासाठी सुषमा अंधारे सोलापूर दौऱ्यावर आल्या आहेत। यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं। दरम्यान मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू केला असून 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे। यावर बोलताना अंधारे यांनी राज्य सरकारमधील भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत कुरघोडीवरही निशाणा साधला। एकनाथ शिंदे यांचा मराठा चेहरा म्हणून उदय होऊ नये याची काळजी देवेंद्र फडणवीस घेत आहेत, असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला। सत्ताधारी पक्षामधील या कुरघोडीच्या राजकारणाचा प्रत्यक्ष फटका मात्र राज्यातील मराठा समाजाला बसत असल्याचंही त्या म्हणाल्यात। ते आजकाल तर सोलापूर दौऱ्यावरती आहात, संपर्क प्रमुख म्हणून बैठका देखील विधानसभा आणि आहे तुम्ही केल्या। कार्यकर्त्यांमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये नाराजी देखील पाहायला मिळाली खांदेपालट नंतर। काय नेमक्या चर्चा होत आहे त्या सगळ्या? हे चालत असतं थोडंफार। काय असतं की एका रुळावरून दुसऱ्या रुळावर रेल्वे जात असेल तर तिचं सुद्धा थोडासा खडखडाट होतो। तसंच छोटासा खडखडाट होणं स्वाभाविक आहे, परंतु ओव्हरऑल जर सगळं बघितलं तर मला असं वाटतं की खूप समाधानकारक सध्याची 2 महिन्यातली प्रगती आहे। मी गेल्या 2 महिन्यातला आढावा घेते सगळ्याच जिल्हा प्रमुखांकडून, विधानसभा निहाय बैठका आणि एकूण पक्षाचा जो अजेंडा आहे त्यावर आपण काम करतोय आणि ते अतिशय उत्तम पद्धतीने जबाबदारी आमचे प्रतापभाऊ चव्हाण असतील, महेश धाराशिवकरजी असतील, शरणप्पा किंगनाळकरजी असतील, तर हे सगळे खूप उत्तम पद्धतीने काम करतात। साहेबांनी खरं पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस यांच्यावरती पुन्हा एकदा टोप लागलेली आहे। त्याला उत्तर भाजपकडनं दिलं जातं आहे। मतलबी राजकारणाची सुरुवात उद्धव ठाकरेंनी केली। मुख्यमंत्रीपदासाठी 19मध्ये काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्याचं नवनाथ बनवतात। जाऊ द्या, एवढ्या चिल्लर याच्यावर बोलू नये आपण। जरा क्वालिटी आणि कोणी बोललं असेल ते विचारा, कोणी वेळा तरी अशा भुंकणाऱ्यांवर बोलावं। चला, ज्योती वाघमारेंवर बोलायचं नाही, तुम्ही काय, तुम्हाला राज्याच्या अजेंड्यावर काय विचारायचं ते विचारा ना, मी आहे। महागद्दार म्हणतायत उद्धव ठाकरे? नाही, सॉरी, मी खूप वेळा सांगितले तुम्हाला की काही लोक कुठेही असले तरी तो जो ऑरा असतो तो त्यांना येऊ शकत नाही। त्यामुळे मी पुढे सांगते की अशा चंगूमंगू लोकांवर नाही बोलणार मी। खरं तर जेनजींचं जे आंदोलन झालं त्यानंतर सरसंघचालक असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, हे सातत्यानं जेनजीशी संवाद साधण्याचे प्रयत्न आता करतायत। मध्यंतरी सरसंघचालकांची मुलाखत झाली, आज मोदीजी IITN विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत। नाही, मला असं वाटतंय की भाजपने ठरवून घेतलं पाहिजे की तुम्ही नेमके खरे कोणते आहात। कारण एकीकडे भाजपच्या काही टॅटोधारी भक्तिनी ज्या आहेत, त्या चित्रविचित्र ज्या किंचाळणाऱ्या, त्या जेनजीच्या आंदोलनाला फॉरेन फंडिंग होतं, जेनझीवाले कसे आतंकी वगैरे आहेत याचे डोस पाजळत राहतात। कित्येक भाजपाचे मंत्री आहेत, नेते आहेत जे जेनजीला अत्यंत वाईट पद्धतीने बोलत आहेत आणि नेमकं त्याच वेळेला दुसरीकडे मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मात्र जेनजीच्या मताशी मी सहमत आहे असं म्हणत आहेत।
मला सरसंघ संचालक मोहन भागवतजी यांनी जे म्हणणं मांडलं की जेनजीच्या मताशी मी सहमत आहे, हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जेनजीने जे मत मांडले ते मत या देशाच्या पंतप्रधानांबद्दल मांडले आणि पंतप्रधान मोदी यांनी राजीनामा दिला पाहिजे. पंतप्रधान मोदी आंदोलन हाताळू शकत नाहीत. पंतप्रधान मोदी गेली 2 आठवडे संसदेचं अधिवेशन असतानाही या राज्याचे गृहमंत्री किंवा या राज्याचे पंतप्रधान हे लोकांना आपल्या घरी बोलवून भेटतायत, पण पत्रकारांना सामोरे जाऊन ते बोलत नाहीयेत आणि यावरचा रोष जेनजीने व्यक्त केलाय. त्या जेनजी सोबत मोहन भागवत जर सहमत असतील तर याचा स्पष्ट अर्थ आहे की जेनजीने मोदींबद्दल आणि अमित शहांबद्दल जी भूमिका मांडली त्यावर मोहन भागवतजी सुद्धा सहमत आहे. हे याचा अर्थ तुम्ही जी भूमिका मांडता किंवा विरोधक जी भूमिका जेनजींबद्दलची बोलत होते तीच भूमिका सरसंघचालकांनी मांडली आणि त्यामुळे कदाचित अंबादास दानवेंनी आज सरसंघचालकांची भेट घेतली, त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित लावली. मला असं वाटतं की जेनजी असतील किंवा एकूण त्यांनी इथल्या शिक्षण व्यवस्थेच्या वरचे जे काही आरोप आत्ताचे केलेले आहेत, शिक्षण व्यवस्थेमध्ये रिफॉर्म करण्याची गरज आहे या संबंधाने जी जागरूकता जेनजीने दाखवलेली आहे आणि ते रिफॉर्म्स करायला किंवा त्याच्याशी संबंध असणाऱ्या प्रश्नांना उत्तरं द्यायला जर या देशाचे पंतप्रधान कमकुवत ठरत असतील तर त्यांनी अजिबात सत्तेत राहू नये, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. या मताशी निश्चितपणे मोहन भागवतजी सुद्धा सहमत असतील. कारण मी अत्यंत जबाबदारीने सांगितलं पाहिजे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मोहन भागवतजी म्हणाले होते की 70 नंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे. मोदींनी 70 ओलांडली. एक ट्विट केलं तुम्ही आता विजय चौधरी यांचं, त्याच्यामध्ये जयकुमार गोरेंचा देखील उल्लेख या ट्विटमध्ये आपण केला की जयकुमार गोरेंना टक्केवारी द्यावी लागते, सोलापूरचे पालकमंत्री. बघा, विजय चौधरी हे भाजपचे महामंत्री राहिलेले आहेत, आता फरार आहे बहुतेक. आणि त्या ज्या ऑडिओ व्हायरल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये PAला अटक झालेली आहे. त्यामुळे त्या ज्या ऑडिओ आहेत त्या ऑडिओ आत्ता ऑलरेडी म्हणजे ऑन रेकॉर्ड आहेत आणि जवळपास 7,500 ऑडिओ आहेत, ज्यातली एक ऑडिओ बाहेर येते. मला वाटतं की विजय चौधरी आणि PA याच्यावर आपण चर्चा करतोय, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं यातला जो कंटेंट आहे तो भयंकर आहे. जी भाजपा ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं ब्रीद सांगत होती, त्या भाजपाचे मंत्री कसं टक्केवारीचं राजकारण करतायत हे भाजपच्याच लोकांकडून स्पष्ट होतंय. मला कधी कधी असं वाटतं की हे सोलापूरमध्ये आल्यावर माझ्या हाताशी नेमकं लागावं की भाजपच्या महामंत्र्यांनी प्रसारित केलेली ऑडिओ ती माझ्या हाताशी लागावी. याचा अर्थ सोलापूर भाजपामध्ये जयकुमार गोरेंच्या बद्दल किती असंतोष आहे हे स्पष्ट दिसत आहे. ताई, कुठेतरी मनोज जरांगे पाटील आज पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर सुरू केलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की जे कुणबी दाखले होते ते रद्द करण्याचं काम बावनकुळे करत आहे. मराठा मान होण्याची घाईच्या नादामध्ये अत्यंत घाई गडबडीमध्ये फार अभ्यास न करता किंवा ज्याला एक काय म्हणता येईल एक सॉलिड आणि व्हॅलिड डॉक्युमेंट जे बनवून असतं ते सॉलिड आणि व्हॅलिड डॉक्युमेंट केलं नाही, तर दुसरीकडे शिंदेंना मराठा मॅन म्हणून एस्टॅब्लिश होऊ द्यायचं नाही, किंबहुना मराठा आणि ओबीसीतला वाद कायम चिघळतच राहिला पाहिजे, त्यातच आपलं भलं आहे, फोडा आणि राज्य करा, ह्या नीतीसाठी जाणीवपूर्वक फडणवीसांनी केलेली चाल. पण शिंदे आणि फडणवीसांच्या कुरघोडीच्या राजकारणात इथल्या सर्वसामान्य मराठ्यांचं मात्र नुकसान होत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमधला कलगीतुरा त्यांना काय रंगवायचा आहे तो त्यांनी रंगू द्यावा. शिंदे आणि फडणवीसांनी एकमेकांवर कुरघोड्यांचं राजकारण खुशाल करावं, पण या कुरघोड्यांमध्ये त्यांनी सर्वसामान्य मराठ्यांचा बळी घेऊ नये ही मात्र आमची अपेक्षा आहे. खरं तर तुम्ही सोलापूरला आलेला आहात. संजय राऊत आणि जयकुमार गोरे यांच्यात मध्यंतरी काही वाद सुरू होते आणि त्यानंतर तुम्ही सोलापूरला येता आणि तीच क्लिप तुमच्या ऑडिओ क्लिपमध्ये लागली. तुम्ही आता बिटवीन द लाईन सांगण्याचा प्रयत्न देखील केला. एकदा उलगडून सांगता काय नेमकं? नाही, मी परत एकदा आपल्याला उलगडून सांगते, असे खूप भाजपाचे लोक आहेत, सोलापूर भाजपामधले आहेत, महाराष्ट्र भाजपातले आहेत की ज्यांच्या मनात एक प्रचंड रोष आहे, राग आहे, एक अस्वस्थता आहे. जुने विरुद्ध नवे हा जो संघर्ष सध्या भाजपामध्ये चालू आहे, कारण नवे येऊन आयत्या पिठावर रेगोट्या ओढत आहेत आणि जुन्यांना मात्र त्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार होतोय. त्यातच ज्या पद्धतीने जयकुमार गोरेंनी सोलापूरमध्ये एकूण कार्यपद्धती अवलंबली आहे की सगळं मीच खाईल, ते काय म्हणतात सोलापूरच्या भाषेत, मुसरं सुद्धा देणार नाही, हे जे आहे हे अत्यंत वाईट आहे. आणि त्यामुळे जयकुमार गोरेंच्या विरोधात एक पक्षांतर्गत मोठा असंतोष आहे. अशातल्याच काहींनी काही ऑडिओ काही डॉक्युमेंट, मी उद्या त्याच्यावर बोलेन,
उद्याच्या पत्रकार परिषदेत मी बैजवार त्याच्यावर बोलेन की अशा अनेक गोष्टी ते आमच्यापर्यंत पोचवतात. त्यांना वाटते की कोणीतरी त्यांचं दुःख, ते जे सनातन दुःख आहे ते कोणीतरी वाटून घेतलं पाहिजे. मी फक्त तुमच्यापर्यंत ऑडिओ पोचवण्याचं काम केलं आहे. परंतु जयकुमार गोरे आणि जयकुमार गोरेंचे बंधू किंवा एकूण त्यांची जी टीम आहे ही भाजपमधल्या इतर लोकांना अजिबात त्या सत्तेचा आस्वादच घेऊ देत नाही आहे. आणि हे सोलापूर भाजपाचं दुःख आहे की एक सोलापूरच्या बाहेरचा कुणीतरी येतोय आणि तो सोलापूरकरांवर राज्य करतोय. ताई, संजय राऊत आणि जयकुमार गोरे यांचा जो वाद चालू होता त्यावर तुम्ही एक प्रतिक्रिया दिलेला होता की त्या ठिकाणी कुणाचं नाव होतं, आता स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीचं नाव जे मला वाटतंय मोहिते पाटलांच्या काहीतरी वडिलांच्या नावाशी संबंधित असणारं, साधर्म्य असणारं ते नाव होतं बहुतेक. आणि त्यामुळे त्याच्यातला जो वाद आहे तो वाद उफाळून आलेला आहे. परंतु सोलापूरमधल्या सध्याचा सगळ्यात बर्निंग इश्यू काय आहे तर जरी उजनी धरण भरलं असलं तरी सोलापूरच्या शेती मातीला पुरेसा पाऊस झालेला नाही. जी एक वेळची पेरणी केली होती ती धूळ पेरणी झाली. दुसऱ्यांदा पेरणी करताना बोगस बियाणं उगवलेलं नाही. त्यामुळे ह्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणं जास्त गरजेचं आहे. हे ज्वलंत मुद्दे सोडून मला नाही वाटत की मी नॉन इश्यूजवर भांडत बसावं. मला कधीही अटक होऊ शकते की माझ्या सभांवरती वगैरे दगडफेक होऊ शकतो, आज त्यांनी गंभीर आरोप केले. त्यांना तसे काही इनपुट असू शकतील, त्यांनी त्याच्या संदर्भात काही मांडणी केली असेल तर त्यावर मला भाष्य करता येणार नाही. मात्र एक नक्की आहे की भाजपच्या काळात आपण जे बघत आहोत, भाजपला आंदोलनं हाताळता येत नाहीत. भाजप आंदोलनं मोडीत काढतं. मग तो मराठा आरक्षणावरचा लाठीचार्ज असेल, बारसू रिफायनरी आंदोलकांवर झालेला लाठी हल्ला, अश्रुधूर आणि गोळीबार प्रकरण असेल, किंवा आत्ता जेनजीवर केलेल्या पॅलेट गनचा वापर असेल, तर भाजपाला आंदोलनं हाताळता येत नाहीत. आंदोलकांची सायकोलॉजी समजून घेण्याची जी मनोभूमिका आहे ती मनोभूमिका भाजपाकडे नाही. भाजपा सत्तेच्या अहंकाराने पछाडलेली आहे आणि तो अहंकार इतका वाढला आहे की त्यांना मराठ्यांच्या मनातला आक्रोश त्यांच्यापर्यंत पोचत नाहीये. नाशिकच्या कामावरून जे महंत आहेत त्यांनी नाराजगी व्यक्त केलेली आहे. कामाच्या बाबतीत त्यांनी कुठेतरी नाराजगी. नाशिक बघा, आता कुंभमेळा येऊ घातलेला आहे, पण या कुंभमेळ्याच्या संदर्भाने असणारी जी सगळी कंत्राटं आहेत ती सगळीच्या सगळी कंत्राटं ही गुजराती ठेकेदारांना देण्याचं सपाटा सरकारने चालवलेला आहे. मुळात जर कुंभमेळा महाराष्ट्रात होत असेल तर महाराष्ट्रातल्या ठेकेदारांना तुम्ही काम का देत नाही? एकीकडे तुम्ही आत्मनिर्भर भारत म्हणता, मग आत्मनिर्भर भारत असतानाच आत्मनिर्भर महाराष्ट्र का होऊ नये? कुणाला वाटतं की आत्मनिर्भर महाराष्ट्र होऊ नये, महाराष्ट्रातला ठेकेदार मोठा होऊ नये, मराठी माणसाला काम मिळू नये? आणि यासाठी प्रयत्न कोण करतं? कारण शेवटी कंत्राटं देण्याघेण्याचं जे काम आहे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्तरावरचं आहे. त्या ठिकाणी ही सगळी निर्णय प्रक्रिया राबवण्यासाठीची जी की पर्सन आहे ते गिरीश महाजन आहेत. मग गिरीश महाजन हे संकटमोचन जरी भाजप म्हणत असली तरी गिरीश महाजन सध्या गुजरातच्या ठेकेदारांच्या साठीचे कंत्राट मोचन झालेले आहेत का? कारण त्यांच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम तयार होतोय. थँक्यू.